नमस्ते मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जुने पाठ्यपुस्तक इयत्ता दुसरी मराठी बालभारती. वाघोबाची फजिती. वाघ पिंजऱ्यात एरझारा घालत आहे. समोरून मोळीवाला येतो. वाघ: मोळीवाले दादा, अहो मोळीवाले दादा, माझ्यावर दया करा, मला पिंजऱ्यातून सोडवा. मोळीवाला: कोण? पिंजऱ्यातला वाघ. वाघोबा: अहो तुम्ही कसे या पिंजऱ्यात अडकलात? वाघ: काय सांगू दादा, पारधीच्या जाळ्यात सापडले आहे. मला त्याची कीव आली, त्याला वाचवण्यासाठी मी झेप घेतली आणि मी सापडलो जाळ्यात. वाघाने मग मला पिंजऱ्यात कोंडून ठेवले. मोळीवाला: असे बरे, मग मी काय तुम्हाला पिंजऱ्यातून सोडवू म्हणता? वाघ: होय दादा, मी हरणावर दया केली तशी तुम्ही माझ्यावर करा. मोळीवाला: ते खरे, पण तुम्ही आहात वाघोबा. पिंजऱ्यातून सुटलात की आमचाच गळा चटका म्हणता. नको रे बाबा. वाघ: असे हो काय करता दादा, मी केलेल्या दयेचे हेच का फळ? माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या पाया पडतो. मोळीवाला: अरे वाघोबा, काय ही तुमची दशा? थांबा हे पहा, मी दार उघडले, चला या आता बाहेर. वाघ: बाहेर येऊ दादा, मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही. चला ओढ्यावर, मला फार तहान लागली आहे. पाणी पितो, मग तुमची होळी तुमच्या घरी पोहोचवतो. मोळीवाला: हा पहा ओढा, त्या वाघोबा पाणी, किती गोड आहे या ओढ्याचे पाणी. वाघ: गोड तर खरेच, आता मला हुशारी आली. पण दादा, मला फार भूक लागली हो, इथे तर खायला काहीच नाही. तुम्हीच तेवढे आहात, तुम्हालाच दुसरं काय करणार? मोळीवाला: वावा रे वावा, खासा न्याय, मी तुमच्यावर उपकार केले त्याचे हे फळ होय? ते काही नाही, याचा न्याय झालाच पाहिजे. समोरून लपंडीमध्ये कोल्हा जातो, त्याला पाहत. मोळीवाला: अहो कोल्होबा, जरा इकडे या. कोल्हा: काय दादा? मोळीवाला: हे बघा, मी या वाघाला पिंजऱ्यातून सोडवले, आता हा म्हणतो मी तुलाच खातो, तुम्हीच न्याय करा. वाघ: होय कोल्होबा, तुम्हीच करा आमचा न्याय. माझी यात काय चुकले हेच मला कळत नाही. कोल्हा: पण तुम्ही पिंजऱ्यात कसे अडकलात हे मला कळत नाही. चला आपण पिंजऱ्याजवळ जाऊ, तेथेच न्याय करू. चला. वाघ: हा पहा पिंजरा. कोल्हा: एवढासा तर पिंजरा, त्यात तुम्ही कसे अडकलात? मला पिंजऱ्यात शिरून दाखवा पाहू. वाघ पिंजऱ्यात शिरून: हे काय, असा शिरलो मी पिंजऱ्यात. कोल्हा: ते ठीक झाले, पण पिंजऱ्याचे दार तर उघडेच आहे, ते तेव्हा बंद